वडापाव खायला ये म्हणलं माय त्या आपण हातलीवर बसत होतो. मला का गाढवा एवढा मोठा घोडम्या झाला. लफड्या आणतात घरी. लग्नाच्या आधी आमचे 12 लफडे होते. कधी घरापर्यंत येऊ दिले नाही. अहो शौर्यचे पप्पा. ओ नवचे पप्पा मग सकाळपासून अर्ध डोकं दुखायला हो. मला स्वयंपाक पण करा वाटे ना. अगं तुला डोकं तेवढं आहे मग तेवढंच दुखणार ना. अहो काय म्हणत? काय नाही हो. बोटात किती ताकद आहे ते बघत होती. होय हो. तुम्ही आपल्या लग्नामध्ये उखाणा नव्हता घेतला. आता घ्या बरं. उखाणा घ्यायचा का? हा आलं लक्षात. कांद्यात कांदा नाशिकचा कांदा आणि तुझ्याशी लग्न करून झालाय माझ्या नशिबाचा वांदा. आता मी घेते उखाणा. ऐका तुम्ही ऐका. मेथीची जुडी 40ला विकली. मेथीची जुडी 40ला विकली. मी होती म्हणून इतके दिवस टिकली. अहो नवचे पप्पा. काय? अभी मजा आएगा ना. अहो मी नेट बंद करायचं विसरूनच गेले. नो 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 नो. होय हो. तुम्ही आपल्या लग्नामध्ये उखाणा नव्हता घेतला. आता घ्या बरं. उखाणा घ्यायचा का? हा आलं लक्षात. कांद्यात कांदा नाशिकचा कांदा आणि तुझ्याशी लग्न करून झालाय माझ्या नशिबाचा वांदा. आता मी घेते उखाणा. ऐका तुम्ही ऐका. मेथीची जुडी 40ला विकली. मेथीची जुडी 40ला विकली. मी होती म्हणून इतके दिवस टिकली. काय हो मी लय दिवस पाहा लागली. 200 रुपये घेऊन मिरवा लागले. तुम्हाला किती वेळा सांगितलं खर्च कमी करा. पैशाची सेव्हिंग करा. सेव्हिंग करा. तर सेव्हिंग करता का तुम्ही? ओ हे काय करायला तुम्ही? तूच तर पैसे सेव्हिंग करा म्हणले. हेच तर करतो मी. नो 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 नो. त्या जुदाई पिक्चर मध्ये श्रीदेवीनं तिच्या नवऱ्याला 2 करोड मध्ये विकलं. याला तर 1 करोड विकायला तयार आहे मी. याला कोण घेतलं पाहिजे ना. मक्कड तोंड याला. कामाला थांबा नुसता मोबाईल घेऊन बसते. नुसता मोबाईल घेऊन बसते. अगं कुठे गेले काय माहित. शोध कुठे गेले असतील ग. थांब बरं मी गुगललाच विचारते. हे गुगल माझा नवरा आणि या पोरीचा पप्पा कुठे गेला ते सांग बरं. नवरा सापडत नाही ते लग्न कशाला केलं? नो 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 नो. आता तर कोणावर भरोसाच राहिला नाही. काय झालं ग? काऊन एकटी बडबड करायली? अहो चोरी होऊ नये म्हणून त्यांनी 25,000चं कुत्रा आणलं आणि कुत्रा चोरून नेला. असं कुठं असतंय का? ओ नवचे पप्पा मग सकाळपासून अर्ध डोकं दुखायला हो. मला स्वयंपाक पण करा वाटे ना. अगं तुला डोकं तेवढं आहे मग तेवढंच दुखणार ना. ओ शरची पप्पा भाजी काय करू? कर की काहीतरी. अहो कशाची करू सांगा ना. कर कर माझीच कर भाजी कर. तुम्हाला उचलून कडे टाकू का? काय बाई आहे बापा. लग्न करून फसलो मी तुझ्यासोबत. नवरे खूप भोळे असतात. सकाळी स्वतःच्या बायकोला कधीच गुड मॉर्निंग म्हणत नाहीत. आणि दुसऱ्याच्या बायकोला गुड मॉर्निंग बोलल्याशिवाय गप्प बसत नाही. गुड मॉर्निंग झोप झाली का? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? काही नको. आधी ढेरी कमी करा. सारखी मधी मधी येते. नो 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 नो. अहो माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत जर झालं असतं ना तरी मी एवढी कंटाळी नसती एवढी तुम्हाला कंटाळी. म्हणून तर तुझ्यासोबत लग्न केलं मी. अरे अरे रमेशदा तुला माहित आहे का? नाही रे काय सांग ना. जल्दी बोल. वास्को द गामाचं नाव बदलून वासुदेव मामा ठेवण्यात आलं. स्वाती चहा असा बनव की आज माझं तन मन डोलायला लागेल. ओ आपल्या इथं म्हशीचं दूध येते नागिनीचं नाही येत तन्मन डोलायला. अरे स्वाती एकदा मोबाईल पाहू दे ना तुझा. पाहू दे ना. पाहू दे एकदाच पाहू दे. काय झालं तुम्हाला? काय झालं? लयच आवाज करायला लागले तुम्ही. मोबाईल दाखव मोबाईल दाखव. तुमच्याकडे तुमचा मोबाईल नाही आहे का? माझं दाखवायचं तुम्हाला. हे बघा पाहिला का? पाहिला 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 ना मोबाईल. बस झाला आता निघा. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं हो हे ज्वारीचं पीठ दळून आणताना तुम्ही तर हे बरोबर दळून आणायचं. हा तुमचं माझ्याकडे लक्ष नाही. घरात लक्ष नाही. लेकराकडे लक्ष नाही. नुसतं त्या मोबाईलमध्ये डबड्यात लक्ष. होय ग. काय हो देव अक्कल वाटतानी तू कुठे गेली होतीस का? मी का तुम्हाला शोधत होती.
अरे एवढा खुश का आहेस? अरे भावा काय सांगू तुला, आज पहिल्यांदाच मला एक पोरगी बस मध्ये बोलली. अरे वा, पण ती काय बोलली? ती म्हणे दादा इथून उठ, ही लेडीज सीट आहे. हो यार, मी जे पण काम करतो का नाही त्याच्या मधात माझी बायको येऊन उभी राहते आणि अडथळा निर्माण करून टाक. एक काम कर ना मग, हा. तू ट्रक चालव ना, मग तुझी बायको मधात येणारच नाही. भावा काल मी एका साधूभावाकडे गेलो होतो आणि त्याला मग हात दाखवला. मग काय झालं? तर साधूभाव मला म्हणे तुझ्याकडे लय पैसा आहे म्हणे. अरे बापरे. मग त्याने इथून अशी इकडे रेष आणली आणि नंतर म्हणे तो सगळा पैसा तुझ्या बायकोच्या पर्स मध्ये आहे. तू तर काहीच काम करत नाही रे. काम तर मी काहीच करत नाही, पण मला लग्न बी कुठं झालं रे. अरे या जगातनी ना बायकोला खुश ठेवणं लय अवघड काम आहे, माहितीये का? अबे तो लग्न झालं म्हणून तुला तसं वाटायला लागलं. आमचं काय आहे, आमचं तर लग्नाचाही मिळ नाही अजून. अबे काय बे, तू लोकांच्या बायका पाहूनच खुश. अरे भावा तुला काय सांगू, डोळ्याले विसावा आणि मनाले शांतीच होते रे, फक्त दुसरं काहीच नाही. तुला एक महत्वाचं सांगायचं विसरून गेलो. काय विसरून गेला? अरे एवढे दिवस मी म्हणत होतो ना तुला की काहीच मागं नाही पडायला लागलं, फक्त वयच वाढत चालला. हो म्हणत होता ना. आज बायकोकडे टक पाहत होतो तेव्हा मी लक्षात आलं. काय लक्षात नाही आलं रे? बघता बघता ना हीच प्रॉपर्टी डबल झाली. किसना बाबा काल भांडण झाले. आणि मग काय झालं रे? मग काय झालं? अरे काय सांगू भाऊ तुला, जे बोलायचं होतं ना मेन तेच विसरून गेलो. इंग्लिश मधील मूव ऑन शब्दाचा अर्थ मराठीत सांग बरं काय? थोडक्यात सांगायचं जर झालं तर वावरात हाकताना आपण थोड्या थोड्या वेळाने पुढे सरकतो, समझ रहे हो? नाहीतर अनावश्यक वस्तूचा ढीक जमा होतो. बात तो सही तर है. त्या थोड्या थोड्या वेळाने पुढे सरकण्याच्या प्रक्रियेला मूव ऑन असं म्हणतात. किसना बाबा काल भांडण झाले. आणि मग काय झालं रे? मग काय झालं? अरे काय सांगू भाऊ तुला, जे बोलायचं होतं ना मेन तेच विसरून गेलो. शाळेत असताना मी एवढा भारी दिसायचो ना, लयच भारी. एवढा भारी दिसायचा रे? अरे मॅडम मला म्हणायच्या तिकडे नको लक्ष देऊ, तू माझ्याकडे लक्ष दे. अहो मी काय म्हणते, अहो मी काय म्हणते, बोल ना. हा काय गाई म्हशी सारखी बोल लागली, माणसासारखी बोला ना, नाहीतर बोलू नका. अगे जेवलीस का? अहो कितीदा विचारणार, तुमच्यामुळे मी जेवण जेवण जाड झाले. बात तो सही है. तुम्ही खात जा ना मग, सारखं सारखं तिथे दुड्डी जवळच बसून राहते. होय ग, मी तुला विचारायचं राहूनच गेलो होतो, तू किती शिकली म्हणून. अब देख तू. काहीच नाही हो, मी कोर्स केलाय कोणता कोर्स? डीबीएस. समझ रहे हो? म्हणजे काय ग? धुणं भांडी स्वयंपाक म्हणजे डीबीएस. बात तो सही है. तुला नाही का वाटत पावसाळा आहे, आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं. अब देख तू. पावसाळा आला की बेंडकांना असंच वाटतं. बाबा भविष्यातले प्लॅन आहे ना, एकमेकाला सांगत बात तो नसतात. सही है. सगळं तो खरं आहे, पण भविष्यात मी काय करणार हे मलाच माहित नाही. लोकाले काय सांगू, ढेकळं. आपण विमानात कसं निश्चिंत बसतो, हो. पायलट आपल्या ओळखीचा असते का? नाही ओळखीचं तर नसतं. बात तो सही है. आणि रेल्वेत बसत असताना बी आपण निश्चिंत बसतो. समझ रहे हो? रेल्वेचा ड्रायव्हर आपल्या ओळखीचा असते का? नाही. मग बायको गाडीवर बसेल असताना आपल्याला काऊन म्हणते पुढे पाहून चालवा हो, पुढे पाहून चालवा हो? तिचा बी आपल्यावर विश्वास पाहिजे ना, निश्चिंत बसायला पाहिजे तिनं पण. अरे रमेशदा मला एक गोष्ट सांग यार. हा सांग, बोल ना. आय एम गोईंगचा अर्थ काय? मी जात आहे. अरे उत्तर सांगून जाय. सकाळपासून मी 10 जणांना विचारलं, 10 जण म्हणतात मी जात आहे, मी जात आहे. अरे उत्तर सांग. उत्तर आहे ना त्याचं. मला आजपर्यंत एक गोष्ट समजत नाही. काय समजत नाही रे? लोक मला लय समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, तरी मला समजत नाही. काऊन समजत नाही? वान्नच खात असशील ना. गुटखा पुडीवर सरळ सरळ ठळक अक्षरात लिहिलेला असते तंबाखू जानलेवा आहे, लिहिलेलं असते ना. बात तो सही है. तरी पण लोक गुटखा खातात. बायगन. पण त्या गुटखा खाणाऱ्या महान लोकांचं पोट पण काय म्हणत असेल माहितीये का? काय म्हणत असेल? मालक असं काय खा लागलं जे खाली याच लागलं नाही. तेजस्वी लोग हैं हमारे पास. दूध पिऊन शरीराचा विकास होत असेल तर मग मांजर अशीच का? चालल्याने जर चरबी कमी होत असेल तर मग हातीचं वजन कमी का होत नाही? बोलल्याने शरीर पातळ राहते तर मग वेलमाचा पातळ का होत नाही? सकाळी लवकर उठल्याने घरात लक्ष्मी येते तर पेपरवाला ऑडी BMW का घेऊन येत नाही? जास्त डोकं लावत बसू नका, जसे आहात तसे बरे आहात. और अभी तो रुको. ले बरोबर, तू खाणे खाला खास
नका हो, मला उपवास आहे. कशाचा? बायकोच्या बैलाचा. चहा पिऊन झाल्यावर ज्याच्या हातात आपण चहाचा उष्टा कप द्यायचा होता त्याच्या हातात आपण आपला भारत देश देऊन बसलो. आता भोगा मग आपल्या कर्माची फळ भोगा. अरे कुठे चालला? लोक बरोबर म्हणतात, लिहिता वाचता आला नाही ना तर काय खरं नाही जीवनात. काऊन रे, काय झालं? बाजारात गेलो होतो टॅटो काढायला, तर गल्लीत नाही मग दबदबा राहा म्हणून मी गुंडा नाव लिहायला सांगितलं. पण गुंडाच्या जागी त्यानं काय केलं, गांडू लिहून टाकलं. पहिले मला कोणीच ओळखत नाही रे, मग आता रे? आता मला सगळेच ओळखतात. ते कसं काय रे? अरे कर्जच तेवढं घेतलेलं. बायको दिती का रे कोणी? बायको पहिल्या लग्नाची असली चालते, दुसऱ्या लग्नाची असली चालते, काळी उंदरी शेंबडी मेकडी माकडी कशी असली तर चालते. बायको दिती का रे कोणी? बायको काय गड्या, जिकडं पहा तिकडं बायकोचीच चर्चा. कोणी आणून पस्तावते तर कोणी आणण्यासाठी रडते. भावा मला सांग बरं, या संपूर्ण जगातले किती देश आहेत? काय रे, परत येण्यासारखा प्रश्न विचारला. या जगात फक्त एकच देश आहे, भारत. बाकी सर्व विदेशच आहेत. अहो, उद्या तुमचा वाढदिवस आहे. तुमच्या वाढदिवसाला काय गिफ्ट देऊ सांगा बरं. गिफ्ट वगैरे काय नको देऊ, फक्त तू जराशी प्रेमाने बघत जा, थोडीशी कदर करत जा आणि थोडीशी कमी बोलत जा. बस एवढंच पाहिजे. सरळ सरळ सांगणं म्हणजे ते काय आपल्याकडून होत नाही. मी तर तुम्हाला गिफ्टच देणार. रात्रभर दिवा घेऊन जर फिरले ना तर माझ्यासारखी बायको दुसरी भेटते का तुम्हाला? भेटते? मग दिमाग का सडला नाही त्यासारखी डबल दुसरी घेऊन यायला. अरे यार, आज माझी झोपत पूर्ण नाही झाली. काऊन रे, काय झालं? आणि मी घरच्याला लयच वैतागलो. कशामुळे वैतागला? माझ्या घरच्यांना साध्या घड्याळात किती वाजले ते पण बघता येत नाही. म्हणजे रोज सकाळी मला लवकर उठवतात आणि विचारतात, बघ घड्याळात किती वाजले ते. तीच ना बाबा, काय रे? काल मी डॉक्टरकडे गेलतो, एका आहार तज्ञाकडे. तर मग आहे ना, त्या आहार तज्ञ सांगू लागला की सालीतच जास्त जीवनसत्व असतात. मग तो काय म्हणलं रे? अरे मग काय, मी विचार केला, मग साला बायकोत काय असतं. अबे साली म्हणजे त्यानं ती साली नाही म्हणलं तुले, मला ते टर्फल म्हणलं. त्याच्या माय मी काय चाललं तरी काय? अरे काय झालं? काय झालं म्हणजे काय? सरकार दारू विकून गोरगरीबाले गहू तांदूळ देते आणि गोरगरीब लोक गहू तांदूळ विकून दारू पितात. बात तो सही है. अगं, माझ्या एका मित्राचा मंदीमुळे जॉब गेलाय. कशाला असले धंदे करायचे? मी म्हणते त्याने छळ काढली असेल तिची. ही मंदी नाही, आर्थिक मंदी, आर्थिक. आमच्या बुलेट गाडीचा आवाज पाहिला का कसा आहे ते? भ्रुम, 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 फटाफट. आमच्या स्प्लेंडरचा पाहिला का तुम्ही? भ्रुर, भ्रुर, भ्रुर. आमच्या गाडीचा आवाज पाहिला का तुम्ही? हे कोणत्या गाडीचा आवाज आहे? इलेक्ट्रिक गाडी. अरे काय रे माहिती काय चाललंय मग आयुष्यात नाही? म्हणजे काय, मला काही समजलं नाही. तेच तर आहे, मग आयुष्यात काय चाललं तेच समजायला नाही. होय हो, तुम्ही तर मला अगोदर स्वप्नातली राणी म्हणायची, आता म्हणत नाही. आता काय झालं? अगं, पहिले मी झोपलेला होतो, आता जागा झालो. बाबा, सर्वात जास्त डरपोक माणूस कोणता? लग्न झालेला माणूस. ते कसा काय? ती एकटं झोपायला भीते म्हणून रोज रात्री तिच्या बायको जवळ जाऊन झोपते. आणि मी पाय बिना लग्नाचा आता इथं झोपून दाखवतो, कुठे झोपू शकतो. हे का पाहुणे बा, चॉकलेट खाता का? नाही, मला चॉकलेट खायचं सवय नाही. आणि इकडं त्याला नुसतं लॉलीपॉप तो काय सवय लागेल. बाबा, काय रे? हे बघ, 200 रुपयाचे हेडफोन घेतले, असा आवाज आहे की गांडच फाडते. मग तिथं कान लावतं, कानात लाव ना. ज्यांची लग्न झालेली नाही त्यांनी लग्न झालेल्या व्यक्ती बरोबर चर्चा करू नये. ते लग्नाचे फायदे कमी पण नुकसानच जास्त सांगतात. मग राहसाल का तुम्ही त्यांच्यासोबत? बाबा, काय रे? हे बघ, 200 रुपयाचे हेडफोन घेतले, असा आवाज आहे की गांडच फाडते. मग तिथं कान लावतं, कानात लाव ना. बेंडकाला दगड मारला की मुकी बायको भेटते, असं लहानपणी म्हणायचे. आणि आता वाटते तेव्हा जर दगड मारला असताना तर ही बडबडी बायको नशिबात पडलीच नसती. लय चुकलं राव माझं, लय. तुम्ही
किती पण दारू पिया, घरी गेल्यावर घरचे बोलणारच. आला का मत पिऊन? होय हो, नशीब जर आपल्या हातात राहिलं असतं तर काय केलं असतं? काय केलं असतं? अरे आपली गांड आपल्या हाताने धुतलीच नसती लोकांना. तुम्ही किती पण दारू पिया, घरी गेल्यावर घरचे बोलणारच. आला का मत पिऊन? मग काय चाललं? काय ते नाही बाबा, बसलो निवांत. साखरपुडा झाला वाटते. हो झाला. सांगितलं नाही पण. तुमच्या सारख्याला सांगितलं असतं ना तर ते पण झालं नसतं. काय ते शाळेतले दिवस, मला वाटते पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, भले लागू दे शिकाय, लसावी मसावी. आहा, बनून आता गोसावी, जी आहे ती सोसावी, विसरून आता लसावी मसावी, आठवणीने उद्या भांडी घासावी, जमलं तर फरशी पुसावी. अहो काय ग? तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येणारं वर्ष सुखी आणि समृद्धीचं जाऊ. खरंच का? खा माझी शपथ, खा. सासू सासऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या सुना माहेराला आल्यावर भावाला काय सांगतात माहितीये का? दादा, आई वडिलांना चांगलं सांभाळा बर का, आणि स्वतः सासू सासऱ्यापासून वेगळे राहा. औरत का चक्कर बहुत बेकार होता. तुला आयुष्यात सर्वात जास्त काय पाहिजे? पैसा. ते पैसा बाजूला ठेव, त्याच्या व्यतिरिक्त तुला काय आवडते? ते बाजूला ठेवलेला पैसा. अहो, दारू पिणारे तर फक्त नावानच बदनाम आहेत, खरे बेवडे तर चहा पिणारे आहेत, समजलं ना? भावा, मी तुला 5 प्रश्न विचारतो, तू त्या प्रश्नाची उत्तर दे. हा, देतो ना. प्रश्न पहिला, मराठी माणसानं जर जपान मध्ये दवाखाना उघडला तर दवाखान्याचं नाव काय राहील? तू का सुई? आणि मराठी माणसानं जर हेअर सलूनचं दुकान उघडलं तर मग? कापू का मिशी? आणि जपानच्या माणसाने इथं आपल्या महाराष्ट्रात जर मराठी शाळा उघडली तर त्याचं नाव काय असणार? या शिका. आणि आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात वेगवान धावणारा जर माणूस रशियात गेला आणि तिथल्या लोकांनी जर त्याचं नाव बदललं तर काय ठेवतील बरं? जोरात धावतोस तू. आता सर्वात शेवटचा 5वा प्रश्न, चायनीज माणसानं जर महाराष्ट्रात चहाची टपरी टाकली तर त्याचं नाव काय ठेवशील? फू फू पी. कृष्णा भाऊ, बोला. एक विचारायचं होतं. विचारा ना, मोकळ्या मनाने विचारा जरा. ब्रेकअप नंतर नेमकं काय होतं? पिल्लूचं रूपांतर कुत्र्यात होते. अहो, माझी मैत्रीण मला विचारत होती, तुम्ही दिवाळी किती दिवस साजरी करता? तू काय म्हटलं का तिला? जोपर्यंत मोती साबण संपत नाही तोपर्यंत. भाऊ, हा, आमच्या इथं गुजरात मध्ये आहे ना, लग्नात जेवायला गेलं ना की चांदीचे ताट राहतात. आमच्या इथं तर नांदच खुळा आहे हो. एकदा जेवण केले की ताटच फेकून देतात. नांद करा पण आमचा कुठं. बापरे. आधी लोक तांबे घेऊन जायचे, आता मोबाईल घेऊन जातात. कुठं अहो, कुठं कुठं. अगे, मी थोडं बाहेर जातो, येताना काय घेऊन यायचं का? येताना काही घेऊनच या, पिऊन नका येऊ. मराठी माणसानं जर जपान मध्ये दवाखाना उघडला तर दवाखान्याचं नाव काय राहील? तू का सुई? आणि मराठी माणसानं जर हेअर सलूनचं दुकान उघडलं तर मग? कापू का मिशी? आणि जपानच्या माणसाने इथं आपल्या महाराष्ट्रात जर मराठी शाळा उघडली तर त्याचं नाव काय असणार? या शिका. चायनीज माणसानं जर महाराष्ट्रात चहाची टपरी टाकली तर त्याचं नाव काय ठेवशील? फू फू पी. अहो, माझे दुःख सांगितलं ना, तुम्ही पण रडसा. काल बायको शेजारणीशी भांडून आली आणि मला ब्लॉक केलं शेजारनी. पगार कमी सांगितला की नातेवाईक इज्जत करत नाही, आणि पूर्ण सांगितला की उधार मागतात. आणि आता तुम्ही सांगा, पगार वाचवा की इज्जत वाचवा? पगार कमी सांगितला की नातेवाईक इज्जत करत नाही, आणि पूर्ण सांगितला की उधार मागतात. आणि आता तुम्ही सांगा, पगार वाचवा की इज्जत वाचवा? काल मला अचानक कटपा भेटला. मी त्याला विचारलं, अरे तू बाहुबलीला का मारलं? तर त्याने मला उत्तर काय दिलं माहितीये का? याला मार्गो 30 को नाल की 20 कर मारता 20 का ना
फोड ना हिला मार गो हिला क्या बोला तूने? मग मी पण त्याला तेच म्हणलं नाही तुझंच बरोबर होतं म्हणून तू मारला त्याला. अहो माझे दुःख सांगितलं ना तुम्ही पण रडसा. काल बायको शेजारणीची भांडून आली आणि मला ब्लॉक केलं शेजारनी. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत रोज डीपी बदला, नंतर तर एकाच फोटो मध्ये लटकून राहायचंय आणि ते पण पोरानं लावला तर. असं म्हणतात प्रेमात माणूस आंधळा होतो आणि लग्नानंतर मुका. जसं मास्तरच्या बायकोला मास्तरीन म्हणतात तसं नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात माहितीये? नरसाळ्या. आताची शोध लागला म्हणून तुम्हाला सांगतो. जसं मास्तरच्या बायकोला मास्तरीन म्हणतात तसं नर्सच्या नवऱ्याला काय म्हणतात माहितीये? नरसाळ्या. आताची शोध लागला म्हणून तुम्हाला सांगतो. बायकोला जर म्हणलं ना चल बाहेर जाऊ जेवायला तर बायको म्हणते अहो 2 मिनिटात तयार होते. आणि नवऱ्या जर बाहेर असला ना कुठं फिरायला गेलेला आणि बायकोनं फोन केला घरी बोलवलं अहो कुठं आहो तुम्ही यावर लवकर. नवरा काय माहितीये 2 मिनिटात आलो. यायचे 2 मिनिटं कधी होत नाही, कधीच होत नाही कधीच. मग उद्यापासून एक बिनकामाचा प्रश्न, कशी काय गेली दिवाळी? काकू माझ्या आईने थोडीशी साखर सांगितली. अजून काय म्हणत होती का तुझी मम्मी? त्या कुत्रीने नाही दिली तर समोरच्या म्हशी कुणा. पेट्रोल महाग झालं म्हणून आमच्या पप्पानी इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली आणि आता लोड शेडिंग चालू झाली. ओ पप्पा मी उद्या शाळेत नाही जाणार. का ग बाई काय झालं? आज माझं शाळेत वजन केलं. मग काय झालं? हो आज माझं वजन केलं, उद्या मला विकून टाकलं तर. क्या बोला तूने? अहो मी तुम्हाला ड्रेस मध्ये आवडते की साडी मध्ये आवडते हो? काय झालं ग? साडीमध्ये आवडते. चला मग 2-3 साड्या घेऊन द्या. अहो मी पुढच्या जन्मात तुमचीच बायको बनवून तुमच्याच घरी येणार आहे. आम्ही याच जन्मात घर विकून टाकतो. होय हो सकाळपासून तुम्ही लयच बाहेर 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 काय हो तुम्हाला बाहेर? अगं बाहेर लय चांगले शेजारी आली तिलाच तर पाहायला गेलो होतो. अहो शेजाऱ्यासोबत भांडण अजिबात करू नका, कारण आता पुढं लग्नाचे दिवस चालू झालेले आहेत आणि जर त्यांनी काड्या केल्या तर आपलं लग्न जुळणार नाही. आणि मुलीकडच्या माहिती शेजाऱ्याकडूनच काढतात. अहो मटन 600 रुपये किलो झालं तरी त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि पेट्रोल 100 रुपये लिटर आहे फक्त, तरी त्याच्यावर किती नेते घेते हे सर्व बोलतात. आता मी मटणावर मी काही एकटाच बोलू? पाणी आण ना 1 गिलास. थांबा ना हो. अन्न 1 ग्लास पाणी. थांबा ना. पहा पाण्यात बसलेली म्हैस आणि सिरियल पाहणारी बाई कधीच उठत नाही, कधीच. किती सांगा ना तिला काम. अब देख तू आणि म्हणलं तर आणत नाही. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात में. जरा पाहून तर चालायचं. काय झालं तुम्हाला? लयच रागात दिसा लागले आणि एवढी गडबड कुठे चालली तुम्ही? हे काय आणलं? हे टमाटे आणले होते, सटके निघले, फेकायला चाललो होतो. जरा पाहून आणायचे ना. अरे पाहून तर तुला पण आणलं होतं ना. लिंबाच्या झाडाखाली 3 माणसं बसलेले आहेत, आंधळा बहिरा आणि लंगडा. तर झाडावरून खाली आंबा पडला तर सर्वात पहिले कोण उचल? पटापट कमेंट मध्ये उत्तर करून. बहीण भाऊ एकमेकासाठी जीव पण देतील, पण जेवताना मात्र उठून 1 ग्लास पाणी सुद्धा घेणार नाही, कधीच घेणार नाही, कधीच. असा कोणता प्रश्न आहे की त्याचं उत्तर हो दिलं तरी खोटं आहे आणि नाही दिलं तरी खोटच आहे? काही नमुने असे असतात, घरात बायकोच्या लाता खातात आणि बाहेर सांगत फिरतात आज लेग पीस खाल्ले, लेग पीस खाल्ले. कसे आहेत मग लेग पीस? अगं मम्मी तुला कटाळा नाही का येत ग? अगं बाई कटाळा आला तरी कोण करणार आहे? मग मलाच करावं लागेल ना. अहो पप्पा मम्मी लय काम व्हायला लागलो. या ना दुसरी घेऊन. काय करायला लागेल तुम्ही? चला उठा लवकर. दोघं जण गादीवर उठले, खुर्चीवर बसले. शाळा आहे, आंघोळ करायची, शाळेत समजत नाही तुम्हाला? समजत नाही का? लय हारा लागले तुम्ही. कशा हारा लागले असे का? जरा पटकन उठा. अगं मम्मी आज लय थंडी आहे ग, आज मी आंघोळ करत नाही, शाळेत नाही जात. आज नाही का लय थंडी आहे, मी नाही जाणार आहे शाळेत. तूच जाय. तू हो ग मम्मी, बरोबर म्हणा लागली, मी नाही जाणार शाळेत.
विज्ञान सांगते विचार करायची गरज आहे. आम्हीपासून आपण तयार झालो, आधी मानवापर्यंत आपण सगळे सोबत होतो. मग अचानक हे धर्मजात आले तरी कुठून कुठून? सांगा सांगा लवकर. अहो, कधी विचार केलाय का आपण भाकर का खातो? कारण ती आपण पिऊ शकत नाही. अहो, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, पण मी कधीच ज्ञानाचा गर्व केला नाही, कधीच नाही. होय ग, तुला माहित आहे का राजा दशरथला 3 राण्या होत्या. हा, मग काय झालं? मग मी अजून 2 लग्न करू शकतो. विचार करा, द्रौपदीला पण 5 नवरे होते. चल चल, नाही करत. अहो, काल आमच्या शेजाऱ्यांच्या मुलाचं लग्न झालं. लोक म्हणत होते नवरी खूप सुंदर आहे, सुंदर आहे. बघू आता उद्या सकाळी थोबाड धुतल्यावर. पोट भरण्यासाठी शेती करावीच लागते, कारण भाकरी गुगलवरून डाउनलोड करता येत नाही. जर तुम्हाला कोणी येडं म्हटलं, चिडू नका, रागावू नका, शांत राहा आणि एका कोपऱ्यात जाऊन विचार करा, याला कसं कळलं? आताच्या मुली क्रीम लावून गोऱ्या होतात आणि लग्नानंतर पोरग काळं झालं की लगेच म्हणतात पोरग बापावरच गेलं. जन्म आणि मृत्यू हे देवाच्या हातात आहे. मग तुमच्या हातात काय? मोबाईल चार्जिंग करायचा आणि दिवसभर रात्रभर पाहत बसायचं आणि आम्हाला लाईक करायचं, हेच ना. लक्षात ठेवा, वेळ सगळ्याची येते. ज्या मोबाईलला शाळेमध्ये बंदी होती ना, आज तोच मोबाईल शाळा चालवतो. जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला, एकाकडे मागा 1000 जण देतील. आणि जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत, 1000कडे मागा 1च जण देईल. या जमान्यातले 3 महत्वाची कामं: पहिला मोबाईल पाहायचा, दुसरा टीव्ही पाहायचा आणि तिसरे आमचे व्हिडिओ पाहायचे आणि लाईक नाही करायचं. कंजूस माणसं कुठले? भावा, हा, तू 100चे 500 करून देऊ का? ते कसे काय? ते मा प्रश्न, मी तुला कसे करून देईल तर दाखव. 100 माझ्याकडे पहिले उधार किती होते? 400 रुपये. आणि 100 धरून किती झाले? भावा, काय रे बा? एकच गोष्टीचं दुःख आहे रे मला. कोणत्या? ते पहिले आमच्या सोबत डीजेवर नाचत होता, आता बायकोच्या इशाऱ्यावर नाचते. भावा, तुले सांगतो, शास्त्रज्ञाने दूध पावडर बनवली, कॉफी पावडर पण बनवली, पण एक गोष्ट अजून बनवली नाही रे. कोणती रे? दारू पावडर. पण एकदाची बनवायलाच पाहिजे. मला एक सांग, कटिंगच्या दुकानात गेल्यावर खाली काय पडलेलं असते? केस. आणि गॅरेजवर गेल्यावर आईल. मग मला सांग, बँकेत गेल्यावर पैसे का पडलेले नसतात? भावा, हा, मी आज का सगळ्याच गोष्टी विसरून राहिलो रे. मी उधार दिलेले पैसे तर लक्षात असतील ना तुझ्या? कोण आहे तू? कुठे आहे रे? इथंच आहे. काय कर लागला? पळत यायला तिकडे. अबे, पहिले तर तुला चालता येत नव्हतं ना, आता एवढा कसा पळा लागला तू? अरे, बँकेकडून कर्जच तेवढं घेतलं. किती घेतलं? 20 लाख रुपये. अरे भावा, काय कर लागला? चालणं पटकन, उशीर व्हायला लागला रे. अरे भावा, 1 लाखाची गाडी घेतली आणि एक स्टेटस पण नको लावू का? मी हे शेत गहाणात ठेवून 20 लाख रुपयाचं बँकेचं कर्ज घेतलं, पण कधी स्टोरी नाही लावली. माझी गर्लफ्रेंड म्हणे की आपण पळून जाऊन लग्न करू. मग काय झालं रे? पागल होती रे ती, स्वतः तर पळून गेली. मला नाही आता विचारून गेली. कुठे आहे रे? इथंच आहे. काय कर लागला? पळत यायला तिकडे. अबे, पहिले तर तुला चालता येत नव्हतं ना, आता एवढा कसा पळा लागला तू? अरे, बँकेकडून कर्जच तेवढं घेतलं. किती घेतलं? 20 लाख रुपये. भावा, या जगातनी सगळ्यात जास्त इमानदार माणूस कोण आहे रे? पानवाला. ते कसं काय? अरे, ते सगळ्याला विचारून चुना लावते की किती लावू.